माझे नाव गायत्री राजेश नकाते, जिल्हा परिषद प्रशाला हातगाव बुद्रुक, तालुका पाथरी, जिल्हा परभणी या शाळेतील मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे। आज मी येथे कोरोनाने आम्हाला काय शिकवलं याविषयी बोलणार आहे। यासाठी मला मार्गदर्शन लाभलेले आहे श्रीमती चव्हाण मॅडम यांचे। माझी छोटे खाणी रीती प्रकृती विषयाची दिव्यता आणि भव्यता या पैल आणि आयल तीरावरून माझी विचारगंगा वाहणार आहे। यात जर तिचे खळखळणे आढळले तर तो माझा दोष आणि गांभीर्य आढळले तर तो विषयाचा मोठेपणा समजावा। या सद्भावनेतून मी माझ्या विषयाला सुरुवात करते। या कोरोनाच्या परिस्थितीत मानवाला आपल्या ज्या बुद्धीवर गर्व होता ती सुद्धा यापुढे निष्प्रभ झाली आहे। आज मुक्तपणे तो 4 भिंतीच्या पलीकडे श्वास सुद्धा घेऊ शकत नाही। मी तर म्हणते मानवाच्या स्वप्नाचे नव्हे, हे तर अहंकाराचे पंख छाटले गेले। खरंच कोरोनाने आम्हाला काय दिलं? जसे नाण्याला 2 बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतातच। या भयंकर कोरोनात अनेकांनी आपली जिवलग माणसं गमावली, अनेकांचे जिवलग कोरोनाशी झुंज देत आहेत। मात्र या भयान आणि तणावपूर्ण वातावरणातही अनेकांनी काही गोष्टी नव्या शिकल्या तर काहींनी त्याच गोष्टी नव्याने शिकल्या। कोरोनानं सकारात्मक आणि नकारात्मक अंगानं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड बदल घडवला। कोरोनाच्या काळात कुणी वाचनावर भर दिला, कुणी कुटुंबाशी एरवीपेक्षा जास्त संवाद साधला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी कधी नव्हे तो स्वतःसाठी वेळ देता आला। लोक आपली संस्कृती विसरत चालले होते। जेवणापूर्वी हात धुणे, बाहेरून आल्यावर हातपाय धुणे ही संस्कृतीची योग्यता आहे ती लक्षात आणून दिली ती म्हणजे फक्त कोरोनानं। कोरोनामुळे स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि किती बारीक सारीक गोष्टी सवयींद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो हे कळलं। कोरोनानं 3 गोष्टी शिकवल्या। पहिली म्हणजे कठीण परिस्थितीत जगायला शिकवलं, दुसरी म्हणजे आपल्या गरजा किती कमी असतात ते नव्याने शिकवलं, तिसरी म्हणजे पळत राहण्यापेक्षा थांबून सुख शोधायला शिकवलं आणि निसर्गाचा आदर करायला शिकवलं। या कोरोनामुळे फक्त पैसाच महत्त्वाचा नसून माणुसकीही तेवढीच महत्त्वाची आहे हे समजलं। कुणी कुणाचं नसतं याचाही मला प्रत्यय आला। पोलीस, डॉक्टर यांच्यासोबत सफाई कर्मचारी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। निसर्गाला मानवाची गरज नसून मानवाला निसर्गाची गरज आहे। मानव काही काळ नसल्याने निसर्ग शुद्ध झाला। कोरोनानं लहान मोठा, गरीब श्रीमंत हे भेदभाव संपवले। आपण मनुष्य आहात हे बिंबवले। कोरोनाच्या काळात कोणत्याही धर्माला देव बुवा कामाला आला नाही। कोरोनानं आपल्याला खूप काही शिकवलं। कोरोना हा एक मोठा आपल्या आयुष्यातील मोठा एक दुश्मन म्हणून होता। तो आपल्या सर्व विचारात राहील। निसर्ग हाच खरा धर्म, हाच खरा देव हे माणसानं लक्षात ठेवावं। निसर्गाची पूजा करावी। कोणत्याही डॉक्टर, हॉस्पिटल, वैद्य यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू नये। आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी। आपली रोगप्रतिकारक शक्ती हीच आपली खरी ताकद आहे, हीच आपलं खरं बळ आहे। त्यासाठी आपण नवीन गोष्टी केल्या पाहिजे। आपल्या शरीरासाठी जे आवश्यक आहे ते फळ खाल्ले पाहिजे। दुसऱ्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालून तर आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे। डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपली इम्युनिटी पॉवर अर्थातच रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवली पाहिजे। डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू असंख्य मानवजातीचा विध्वंस करू शकतो। आपल्या दृष्टीने ही एक महामारी असू शकते, पण निसर्गाच्या दृष्टीने हा विषाणू जणू कचरा साफ करण्यासाठी सोडलेला एजंट होता। कोरोनातून मी हे शिकले की माणूस निसर्गाचा नाही तर निसर्ग मानवाचा स्वामी आहे। निसर्गाला मानवाची काहीच गरज नाहीये। उलट आपण निसर्गाला धरून चालले पाहिजे, निसर्गाचा आदर केला पाहिजे। निसर्ग हाच आपला खरा धर्म आहे। निसर्गावरच आपलं जीवन आधारित आहे हे आपण बाळगलं पाहिजे। निसर्गाला मानवाची गरज काहीच नाही हे मी अगोदरच म्हणले आणि अजून पण सांगते। निसर्गाला मानवाची गरज नाही कारण माणूस काही काळ बाहेर जात नव्हता, गाडीचे प्रदूषण होत नव्हते, तेव्हा निसर्ग शुद्ध झाला होता। पण मानवाला निसर्गाची गरज असते। मानवाचे आयुष्य निसर्गावर आहे। निसर्ग आहे तर माणूस आहे। यावरून मला हे कळालं
की निसर्गाला मानवाची गरज नसून मानवाला निसर्गाची गरज आहे. कोरोनातून मी हे शिकले की आपलं कोण असतं, परकं कोण असतं. जेव्हा समजा एखादा माणूस जर कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याचे आपले सुद्धा त्याच्यासोबत त्या परिस्थितीत नव्हतात, पण तसं करू नये आणि सर्व कोरोना पेशंट्सची आपण समभावाने वागले पाहिजे असे मला वाटते. डॉक्टर, नर्स हे तर यांचे तर पेशंट काहीच नसतात, तरी पण ते पेशंट्स किती प्रेमाने वागतात, त्यांची तब्येतीची काळजी घेतात, त्यांना प्रेमाने बोलतात. आपण पण तसेच केले पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.